हॅलो, हाय सर्वांना, नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या मिनी व्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सर्वजण मजेत असायलाच हवेत. आजचा वार आहे गुरुवार, तर आज झालंच पाहिजे ना उंबरटाले पण. त्याच्यासाठी उंबरटाले पण करत आहे. सर्वात आधी उठून माझे जे डेली रुटीन आहे ते केलेलं आहे, आवरलेलं आहे. उठणे, योगा करणे, आंघोळ वगैरे सर्व आवरलेलं आहे. आता चालू आहे आपलं उंबरटाले पण झालं की मग आपली गुरुवारची पूजा मांडणी झाली की मग चहा पाणी वगैरे आपलं चालू. मग त्याच्यासाठी सर्वात आधी केलेलं आहे. गुरुवार असल्यामुळे उंबरटाले पण झालेलं आहे. उंबरट्याचे हळदी कुंकू वगैरे लावायचं चालू आहे. उंबरटा छान असा सजवून घेऊन त्याची दिवा आरती करून मस्तपैकी एक सात्विक पॉझिटिव्ह वातावरण घरात तयार होतं. त्याच्यामुळे नाही का उंबरटाले पण हे करणं जरुरी आहे. ज्या दिवशी आपण देवधर्म असतं घरात त्या दिवशी तर झालंच पाहिजे नाही. आता उंबरट्याची पूजा करायची म्हणलं की लागतात फुलं वगैरे सर्व आहे माझ्याकडे. मी आधीच आणून ठेवलेलं आहे. बघू शकतात, रेडी रांगोळी पॅचेस ठेवलेले आहे आणि छोटी अशी गोपावलं आणि छोटे लक्ष्मीचे पावलं असे काढलेले आहेत रांगोळीमध्ये. आणि त्याच्यामध्ये हलके असे लाल पिवळा कलर भरणार आहे, जास्त काही भरणार नाही. आणि दिवाबत्ती वगैरे करणार आहे. तुळशीला त्याच्यासोबत तुळशी सोलला सुद्धा दिवाबत्ती करणार आहे. तुळशीला पाणी वगैरे घातलेलं आहे. चालू आहे आपलं उंबरटाले पण झाले की मग आपलं आहे घरात ते गुरुवारची पूजा मांडणी. गुरुवारच्या पूजा मांडणीचं अर्ध साहित्य आहे, अर्ध साहित्य नाही आहे. मग अर्ध साहित्य जाऊन आणायचं आहे दुकानातून. त्याच्यासाठी मेन माझ्याकडे फुलं नाही आहेत, फळं वगैरे आहेत घरात आणून ठेवलेले चिवच्या पप्पाने. बघू शकता माझी उंबरट्याची पूजा किती छान अशी झालेली आहे. घरात एक पॉझिटिव्ह वातावरण तयार झालेलं आहे, एक सात्विक वातावरण म्हणतात ना त्याप्रमाणे. आणि तेवढ्यात आला माझा स्वामी. त्याला जाग झाली अचानक, मम्मी नाही बाजूला म्हणल्यावर तो आला. तो पण माझ्यासोबत दिवाबत्ती करायला लागला. उंबरट्याची पूजा केली त्यांनी पण माझ्यासोबत. अशा प्रकारे माझी उंबरट्याची पूजा झाली, तुळशीची पूजा झाली. आता बाहेरचं आवरलं आहे. आता आतमध्ये जाईन, कडी लावून घेईन आणि मग नंतरची कामं करत बसेन. कारण की बाहेर जर दरवाजा उघडा ठेवला की मग स्वामीची दहशत चालू होते. हे उचल, ते उचल, ते मोडून टाक चालू होतं त्याचं. त्याच्यामुळे मग त्याला आतमध्ये घेईन, मग दरवाजा लावून घेतल्यानंतर मग आतमधली आपली जी गुरुवारची पूजा मांडणी वगैरे आहे ती करेन. आणि बघू शकता माझी गुरुवारची पूजा मांडणी झालेली आहे. छान असं गुरुवारची पूजा पण झालेली आहे. किती छान दिसत आहे माझी लक्ष्मी माता. बघू शकतात तुम्ही. देवीच्या मागची जी प्रभावळ बनवली हाताने ते पण मनाला आवडली. काही ठिकाणी माझ्या स्वामीने सगळं उत्मात केलेलं आहे. सर्वांना श्री स्वामी